हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन मध्ये आपल्या YouTube चॅनलवरती। लोहगड किल्ल्याला आता चढायला सुरुवात करतोय आम्ही। आता आपण आलोय गणेश दरवाजाजवळ। हा आहे गणेश दरवाजा। लक्ष्मी कोठी मध्ये ठेवला होता। तुम्हाला लक्ष्मी कोठी मधले एक रूम तुम्हाला दाखवतो। विंचूकडेला जाण्याला प्रवेश बंदी आहे। नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर पहिलं ते सबस्क्राईब करा, बाजूची घंटाही दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन मध्ये आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आज आपण चाललोय लोहगडला। लोहगड लोणावल्यापासून काहीतरी 8-10 किलोमीटर आहे। तुम्ही माझं लारच नाही करत तर काय करू मग? आता आमचा एकविरा आईचं दर्शन झालंय। पायथ्यालाच आम्ही दर्शन घेतलं आणि आम्हाला पुढे लोहगडला पण जायचंय। आता आमचा पुढचा प्रवास असेल तो लोहगडचा। हा आपल्या एकविरा आईकडे जाणारा रस्ता आणि नेमकी त्याच्या समोरच विसापूर आणि लोहगडकडे जाणारा रस्ता नेमकी त्यांच्या समोरच आहे। तुम्हाला लोहगडाकडे जायचं असेल तर तुम्ही इकडून सरळ जाऊ शकता। कोणाला विचारलं पुढे जाऊन तर ते सांगतील तुम्हाला। हा इकडे एकविरा आईचा मंदिर आणि त्याच्या नेमकी समोरच मी लोहगड। देवस्थानावर कमानीवरून आपण जेव्हा सरळ येतो तेव्हा इकडे 2 रस्ते येतात। तिकडनं आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे लोहगड किल्ल्यासाठी। इकडनं डाव्या साईडला आपल्याला लोहगड विसापूर किल्ला येतोय। हा बघा, हा जो दिसतो ना टोक, तो आहे लोहगडचा। इकडनं आपल्याला जायचंय सरळ लोहगड किल्ल्यासाठी। रस्त्याला आपल्याला जाताना भांजेलेणी पण आहे। पुढे इथनं जर तुम्ही जाल चढून वरती ते भांजेलेणी आहे। हे भांजेलेणी आहे आणि पाठीमागे सगळी भांजे गँग आहे माझी। ते बघा, जय। लोहगडची विशेषता अशी आहे की जेव्हा महाराजांनी सुरत लूट केली तेव्हा तिथला तो जेवढा खजाना होता तो पूर्ण हा लोहगडला घेऊन आलेले।
अरे वा. अरे वा मिनी घट हस्ते कदम हस्ते कदम हस्ते कदम. गो ब्राह्मण प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती प्रजापती गुणवंत बलवंत शौर्यवंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवछत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. अयं दुर्लङ्घ्य अयम् उत्तुङ्गः हिन्दुशक्तिभूतः शिवनृपदे. ही लोहगड किल्ल्याची एंट्री. छत्रपती शिवाजी महाराज की लोहगड किल्ल्याला आता चढायला सुरुवात करतोय आम्ही. ही सर्वांना फॅमिली घेऊन आलो आज लोहगड किल्ल्यासाठी. निर्मितः दुर्गराज राय दुर्ग विराजते. शत्रुच्छलकं गोमुखिद्वारम् मृत्युद्वारं टकमकशिखरम् नानाद्रव्यालङ्कारापणम् प्रासादो जगदीश्वरस्य अभिराजते. गड किल्ला चढायला सुरुवात नाही ते यांची खाना चालू झाला. लोहगड किल्ल्यावरती तुम्हाला यायचं असेल तर प्रति व्यक्ती 25 रुपये तिकीट आहे. हा तिकीट फाडून यायला लागेल तुम्हाला, तेव्हा तुम्हाला लोहगडला एंट्री भेटेल. ही लोहगड किल्ल्याची तटबंदी दिसते. गाडी नाही सर. महाराज की आता आपण आलोय गणेश दरवाजाजवळ. हा आहे गणेश दरवाजा. एकूण 4 दरवाजे लागतात, त्यापैकी हा पहिला आहे गणेश दरवाजा. त्या देवळ्या आहेत सैनिकांसाठी राहायसाठी. इथं देवळी करतात. इथं देवळी आहे ही पण. तोफ बघायला भेटतात. या तोफ आहेत
काम पण केलं त्याच्यात. हे बाथरूम आहे, त्या खाली पण बाथरूम होते. चला तुम्ही बघा चला. हे लोहगड मध्ये एक भुयार आहे, त्या भुयार मध्ये बघूया आता काय आहे ते. दाखव दाखव. तेव्हा हे बाथरूम आहेत. 5 रुपये. हे गडावरती लक्ष ठेवण्यासाठी असायचे. त्यावेळेला इथून तोफ मारायचे. प्रत्येक ठिकाणी गडाच्या संरक्षणासाठी किंवा तोफ लावायसाठी ही जागा असावी. किल्ल्याची तटबंदी आपण बघू शकता. लोहगडासारखीच मजबूत आहे. चल. चालतो पण मी. हा गडावरती दुसरा दरवाजा आहे, नारायण दरवाजा. गडाच्या वेळी इथं धान्य कोठी होती, धान्याचा साठा करायची इथं. पण आता ते पूर्ण पाण्याने भरल्यात. पाणी बघा किती स्वच्छ आहे, पिण्यायोग्य पाणी आहे. जय शिवराय. थांब जरा. गडावरती तिसरा दरवाजा हनुमान दरवाजा आहे. हा महादरवाजा. महादरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर हा परिसर दिसतोय लोहगडाचा. जो समोर दिसतोय तो विसापूर किल्ला आहे. यो चौथा दरवाजा आहे, महादरवाजा. त्याची एंट्री तुम्हाला वरून दाखवतोय. इथं आल्यावर परत आपल्याला तोफा बघायला भेटतात. 1 2 3. महादरवाजातून आतमध्ये आल्यानंतर इकडं महादेव मंदिर आहे, त्र्यंबक तलाव आहे, सोलाकोनी तलाव आहे आणि विंचुकडा या दिशेने यायचं आहे. प्रत्येक किल्ल्यावरती असं हनुमानाचं मंदिर आहे. या किल्ल्यावरती हनुमान मंदिर आहे.
आणि हा आहे लोहगडावरती महादेव मंदिर. त्याच्या बाजूला त्र्यंबक तलाव. लोहगडावरती महादेव मंदिर, इथे महाराजांची मूर्ती. लोहगडावरती एकमेव टाका असं आहे की तिथं आपण पाणी पिऊ शकतोय. या तलावाला सोलाकोणी तलाव बोलतात, कारण या तलावाच्या भोवती 16 कोणी आहेत, म्हणून या तलावाला सोलाकोणी तलाव असे संबोधतात आणि सर्वजण त्याच नावाने त्या तलावाला ओळखतात. तो कॉर्नरला एकदम शेवटला दिसतो तो विंचूकडा आहे, पण तिथं सध्या एंट्री नाही आहे. आपण इथपर्यंत जाऊन तुम्हाला तो विंचूकडा दाखवतोय. इथे एक पाण्याचा टाकं आहे आणि हा छानसा असा व्ह्यू आहे. सोलाकोन तलावाच्या पुढे आल्यानंतर एक छोटीशी गुफा आहे इथं. त्या गुफेमध्ये बघूया आपण काय. छोटीशी गुफा आहे इथं, थंड वातावरण एकदम. गुफा एकदम आता आम्ही विंचूकडा बघायला चाललोय. हा बघा, हा जो शेवट दिसतोय तो आहे विंचूकडा. आता विंचूकडाला चाललोय. दीदी, परी आणि माऊ एकदम फास्ट मध्ये आहेत. बाकी सगळी गँग आमची मागे आहे, सगळी जमल्यात. पूजा आहे. जय जय शिवराय. धनिष्का दीदी यो. आणि सर्वात शेवटच्या गाड्या छकुली आणि हा सूरज आहे. जय. विंचूकडेला जाण्याला प्रवेश बंदी आहे. काहीतरी कारणास्तव ते बोलते बंदी केलंय सध्या. हा विंचूकडा. बसले वरती पिल्ला आहे पिल्ला. हे तुम्हाला वटवागुल बघायचंय काय? बघ
यो बघ यो चिपकला ये डोक्याच्या वरती. हे बघित घोड्याच्या पागा. हे गुफेमध्ये असा दृश्य आहे. ते घोड्यांची पागानंतर कोरिवलेणी आणि दर्गा आहे इकडं. हे बघूया आपण. आणि हे बघा खालून दृश्य, खालचं दृश्य. वाव, ही गडाची तटबंदी हळूहळू ढासलत चाललंय. ही आहे ती ऐतिहासिक लक्ष्मी कोठी. ही आहे लक्ष्मी कोठी. हीच ती ऐतिहासिक लक्ष्मी कोठी. सुरत लुटीनंतर जेवढा जो खजिना भेटला होता तो लोहगडावरती याच लक्ष्मी कोठीवरती ठेवला होता महाराजांनी. ही लक्ष्मी कोठी आहे ती. सुरत लुटीनंतर जेवढा जो खजाना मिळाला होता तो सर्व खजाना ह्या लक्ष्मी कोठीमध्ये ठेवला होता. लक्ष्मी कोठीमधला हे पूर्ण अंधार आहे. हे बघा, हे पूर्ण अंधार आहे. मी तुम्हाला टॉर्चने सर्व लक्ष्मी कोठी दाखवतोय. हा एक रूम आहे. त्याच्यानंतर हा दुसरा आहे काय. ही तिसरी रूम आहे. इथं काहीतरी देवाचं आहे. ही एक कोठी आहे. त्याच्यानंतर ही चौथी. त्याच्यानंतर ही पाचवी रूम आहे. पूर्ण कालोख आहे इकडं. हीच ती लक्ष्मी कोठी ऐतिहासिक. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतची लूट केली आणि जेवढा जो खजाना मिळाला होता तो या लक्ष्मी कोठीमध्ये ठेवला होता. तुम्हाला लक्ष्मी कोठीमधली एक रूम तुम्हाला दाखवतोय. कशी होती रूम. पूर्ण दगडानं कोरलेली रूम आहे. पूर्ण बघा तुम्ही. बाहेर पण 4 रूम आहेत आणखी, त्याही तुम्हाला दाखवतोय. ही एक रूम आहे त्याच्यामध्ये लक्ष्मी कोठी मध्ये. हे चल वा हलवू नको होणे. स्टेबिलिटी